गुड मॉर्निंग. आवाज ऐकू येतोय? Good morning, ma'am. Yes. Write the question in your notebook. Topic is population. Okay. Write the question. Write a note on. Write a note on population explosion. Write a note on population explosion or what are the causes? What are the causes of high birth rate? High birth rate and low death rate. High birth rate and low death rate. Low death rate. This question will be asked for long length, 8 marks question, and 100% it will be asked in the exam. 100% it will be asked in the exam. I am explaining something. So this 100% will be asked in the exam. It is 5-star question. 100% परीक्षेत येणार आहे हा प्रश्न. या टॉपिक वरचा हाच प्रश्न आहे की जो नक्की येणार आहे परीक्षेत. लक्ष द्या. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचंय? Population in India is second largest in the world. India has 17.5% of world population with 2.4% of land area. 17% जगाचं पॉप्युलेशन आहे आणि लँड 2% आहे, म्हणून ओव्हर पॉप्युलेटेड आहे आपली कंट्री. डेन्सिटी इज व्हेरी हाय. डेन्सिटी म्हणजे गर्दी खूप आहे. अंडर पॉप्युलेटेड कंट्री म्हणजे कुठली? पॉप्युलेशन इज लेस दॅन नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जगाची जागा 17% आणि पॉप्युलेशन 2% आहे. पॉप्युलेशन कमी, नॅचरल रिसोर्सेस जास्त. ओव्हर पॉप्युलेटेड म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे बॅलन्स ऑफ टू. पॉप्युलेशन आणि नॅचरल रिसोर्सेस सेम पर्सेंटेज मध्ये आहेत. सगळं कळलं इथपर्यंत? मग लिहा वहीत. इंट्रोडक्शन लिहा फक्त. प्रश्न 100% येणार आहे. इंट्रोडक्शन.
झालं की सांगा. झालं की सांगा. झालंय मॅम. झालं मॅम. ज्यांचं झालं नाही त्यांनी अनम्यूट करून सांगा. झालंय. लक्ष द्या आता. आता लिहा नोटबुक मध्ये reasons for high birth rate, reasons for high birth rate and low death rate and low death rate ब्रॅकेट मध्ये लिहा टेक्स्टबुक. टेक्स्टबुक म्हणजे काय? टेक्स्टबुक मधून वाचायचे तुम्हाला. मी आता एक्सप्लेन करणार आहे बिकॉज दे आर व्हेरी व्हेरी सिम्पल. हाय बर्थ रेट का आहे? स्क्रीन कडे बघा आता. का बर्थ रेट खूप जास्त आहे? बर्थ रेट म्हणजे नंबर ऑफ बर्थ, जन्म घेणाऱ्या का जास्त आहे? कारण इलिटरसी आहे. इलिटरसी आहे म्हणजे अशिक्षितपणा आहे. कळत नाही पॉप्युलेशन कंट्रोल करायचं. सेकंड, मॅरेजेस, युनिव्हर्सल मॅरेजेस म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपलं लग्न व्हायलाच पाहिजे. एज ऑफ मॅरेज खूप अर्ली आहे. 18 वर्षाची मुलगी झाली, 21 वर्षाचा मुलगा झाला की अलाउ करतात. फॉरिन कंट्रीज मध्ये 30-35 वर्षापर्यंत कोणी लग्नाचा विचार करत नाही. मेल चाइल्ड म्हणजे आपल्या इथे मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा किती दिवे लावले तरी. म्हणून मुलगा होईपर्यंत मुली जन्म घेतच राहतात घरामध्ये. मेल चाइल्ड. जॉईंट फॅमिली, एकत्र राहतात बऱ्याच कुटुंबांमध्ये, मग मुलं आपोआप वाढतात. कळत नाही, बर्डन होत नाही मुलांचं. ऍग्रिकल्चर, फॅमिलीमध्ये जेवढे फॅमिली मेंबर्स वाढतील तेवढे फार्मवर, शेतावर काम करायला लोक मिळतात, म्हणून साईज ऑफ फॅमिली मोठा असतो. पॉव्हर्टी, गरिबी, जेवढी मुलं तेवढे सोर्स ऑफ इन्कम जास्त, म्हणून मुलं जास्त असतात गरीब फॅमिलीमध्ये.
आणि फॅमिली प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स लोकांना कळत नाही. आता डेथ रेट का लो झालाय? मेडिकल फॅसिलिटीज वाढल्या. मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे बाळाला जन्म देताना बायका मरायच्या प्रचंड प्रमाणावर. तो रेट कमी झालाय. इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय. इन्क्रीजिंग लिटरसी लोकांना कळायला लागलंय की हॉस्पिटलमध्ये जावं, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फूड सप्लाय वाढलाय, क्वालिटी ऑफ फूड बरी झालीय. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे पूर आला तर लगेच गव्हर्नमेंट मेजर्स तयार असतात. अशा नॅचरल कॅलॅमिटीजना डिझास्टरला मॅनेज करायला गव्हर्नमेंटचे बरेचसे एफर्ट्स कामाला येतात. आणि अदर फॅक्टर्स मेन म्हणजे अर्बनायझेशन झालंय, शहरीकरण झालंय, हॉस्पिटल्स खूप वाढली आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगला डेव्हलप झालाय, त्याच्यामुळे डेथ रेट कमी झालाय. ही खूप सिंपल आणि ऑब्वियस रिझन्स आहेत. ही लिहून घेण्यामध्ये आपण वेळ नको वाया घालवायलाय. तुम्ही पुस्तकातून वाचू शकता, पण हा प्रश्न परीक्षेत 500% येणार आहे. नक्की येणार आहे प्रश्न. तुम्ही टेक्स्टबुक मधून वाचू शकता ऐनवेळी. एवढी काही अवघड रिझन्स नाहीयेत. त्यामुळे हा प्रश्न इथेच थांबवूया. आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा नोटबुक मध्ये. एक्सप्लेन द रोल ऑफ ह्युमन रिसोर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मी समजावून सांगते. लक्ष द्या, हा लिहायचा आहे प्रश्न. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP प्रमाणे ह्युमन रिसोर्स आणि पॉप्युलेशन या दोन गोष्टी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी इम्पॉर्टंट आहेत. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बरोबरच सोशल आणि कल्चरल फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. आणि या सगळ्या फॅक्टर्सचा परिणाम पॉलिटिकल स्टेबिलिटीवर होतो. मग आपण जो ह्युमन रिसोर्स म्हणतोय तो कुठल्या वयोगटातला पाहिजे? 15 to 60. त्याला वर्किंग पॉप्युलेशन म्हणतात. मग हे वर्किंग पॉप्युलेशन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी कसं वापरता येईल असा प्रश्न विचारलाय आपल्याला. ओके, मग इंट्रोडक्शन लिहा. मी जे चौकोनात दाखवलंय तेवढी इंट्रोडक्शन आहे, ती लिहा आधी. क्वेश्चन 4 मार्क्सचा आहे. फक्त इंट्रोडक्शन लिहा.
झालं की सांगा. Done, ma'am. झालं नसेल तर सांगा अनम्यूट करून. अदरवाइज लेट अस सी. कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स चालू झालं का रे राजांनो? हो मॅम. हा, Oh, ma'am. गुड. पहिला लेसन का काय चाललंय आता? पहिल्यापासूनच घेतात वाटतं, म्हणजे दुसरा lesson लेसन झाला 1 मॅम. पासून. दुसरा का? Second lesson झाला. ओके, हो. मनीचा. हो मॅम. हा, चांगलंय. लेट अस सी. लक्ष द्या. काहीतरी समजावून सांगते. मीनिंग. HRD चं मीनिंग काय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं मीनिंग काय? ह्युमन रिसोर्सचं. Working population in the age of 15 to 60 is important in economic development because such population increases production. कळलं का काय बोलले मी? 15 ते 60 वर्षाच्याच लोकांबद्दल बोलतोय आपण. 15 वर्षाखालचं पॉप्युलेशन इज चाइल्ड पॉप्युलेशन. 60 वर्ष ओल्ड. मग HRD इज अन एंड ॲज वेल ॲज मीन्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे काय? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण पॉप्युलेशन साठीच करतो. म्हणजे पॉप्युलेशन हा एंड आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा. आणि पॉप्युलेशन मुळेच डेव्हलपमेंट होते. म्हणजे डेव्हलपमेंट होते तो सोर्स पण पॉप्युलेशन आहे आणि ज्याच्यासाठी डेव्हलपमेंट करतो तो एंड पण पॉप्युलेशन आहे. म्हणजे आपण शिकलो तर आपण स्वतःच डेव्हलप होणार आहे. म्हणजे आपली डेव्हलपमेंट हा एंड आहे आणि आपण स्वतःच आपली डेव्हलपमेंट करायची आहे. म्हणजे रिसोर्स पण आपणच आहोत. दुसरं कुणीतरी आपली डेव्हलपमेंट नाही करणार आहे. सो HRD इज अन एंड ॲज वेल ॲज मीन्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. काय इम्पॉर्टंट आहे? पॉलिटिकल स्टेबिलिटी, एज्युकेशन फॅसिलिटीज इम्प्रूव्ह होतात, हेल्थ फॅसिलिटीज आणि मेडिकल फॅसिलिटीज इम्प्रूव्ह होतात, लिटरसी इम्प्रूव्ह होते एज्युकेशनमुळे, क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते आणि इट रिझल्ट्स इन टू इन्क्रीज इन प्रॉडक्टिव्हिटी अँड कपॅसिटी टू इन्व्हेस्ट. म्हणून अंडर डेव्हलप, डेव्हलपिंग आणि डेव्हलप सगळ्या नेशन्ससाठी ह्युमन रिसोर्स हा इम्पॉर्टंट आहे. आन्सर कसं लिहायचंय कळलंय? सो राईट डाऊन ॲज इट इज. इथपासून लिहा इथपर्यंत.
झालं की सांगा राजांनो. झालं मॅम. ओके.
झालं नसेल तर अनम्यूट करून सांगा. राहिलंय का लिहायचं कोणाचं काही? नेक्स्ट टेक्स्टबुक घ्या आता. नाही, जस्ट अ मिनिट. नॉट टेक्स्टबुक. राईट द क्वेश्चन. नॉट टेक्स्टबुक. राईट द क्वेश्चन. टेक्स्टबुक लागणारच आहे पण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह करायला. राईट द क्वेश्चन. What are the measures to control population? To control population. लक्ष द्या. मेजर्स टू कंट्रोल पॉप्युलेशन गव्हर्नमेंटने काय काय केलेलं आहे? इकॉनॉमिक मेजर्स, सोशल मेजर्स. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह व्हावं म्हणून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, रिडक्शन ऑफ पॉव्हर्टी आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ. हा प्रश्न परीक्षेत विचारणार नाहीयेत, त्यामुळे लिहून देणार नाहीयेत. तिथे लिहा नॉट इम्पॉर्टंट. गव्हर्नमेंटनी काय काय केलंय. नेक्स्ट, इम्प्रूव्हिंग सोशल स्टेटस ऑफ वुमन. महिलांचा सहभाग वाढायला पाहिजे म्हणून त्यांना एज्युकेशन द्यायचं आणि एज ऑफ मॅरेज वाढवायचं. आणि पॉप्युलेशन पॉलिसी ऑफ 2000 फॅमिली प्लॅनिंग, त्याच्यामध्ये फ्री एज्युकेशन, मुलींना 12वी पर्यंत शिक्षण फुकट आहे. रिड्युसिंग इन्फंट मॉर्टॅलिटी, बालमृत्यूचं प्रमाण कमी करायचं. रिड्युसिंग मॅटर्नल मॉर्टॅलिटी, बाळाला जन्म देताना बायका मरतात ते कमी करायचं. इम्युनायझेशन अँड व्हॅक्सिनायझेशन, वेगवेगळी वॅक्सिन्स देतात. कॉलरा, टायफॉइड, MMR. डिझिजेस कंट्रोल करायचे, लाईक करोनाचं आत्ता केलं. आणि एज ऑफ मॅरेज वाढवायचं. हे सगळे एफर्ट्स केले तर पॉप्युलेशन कंट्रोल होऊ शकेल. प्रश्न परीक्षेत येणार नाहीये, पण फिल इन द गॅप्स वगैरेला कुठेतरी काहीतरी एखादं येऊ शकतं म्हणून मी एक्सप्लेन केलं, पण लिहायला येणार नाहीये परीक्षेमध्ये. व्हॉट आर द मेजर्स, सो इट्स नॉट इम्पॉर्टंट. आता टेक्स्टबुक लागणार आहे आपल्याला. टेक्स्टबुक घ्या, पेज 42. पेज 42 टेक्स्टबुक वाचा. फर्स्ट टेक्स्टबुक घेतलं का सगळ्यांनी? वाचा टेक्स्टबुक Yes. मध्ये. क्वेश्चन 1. स्टेजेस ऑफ थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन आठवते का? बर्थ रेट, डेथ रेट दोन्ही हाय आहे. मग बर्थ रेट हळूहळू कमी होतो, डेथ रेट फास्ट कमी होतो. आणि लो बर्थ रेट, लो डेथ रेट, अशा 3 स्टेजेस आहेत. वाचून बघा. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नाहीये त्याच्यात. मग ABC असणार कुठलंय बघा. ऑप्शन सेकंड. करा टिक मार्क. नेक्स्ट, इनकरेक्ट रिझन फॉर पॉप्युलेशन एक्सप्लोजन. त्याच्यामुळे होत नाही पॉप्युलेशन एक्सप्लोजन. अपलिफ्टमेंट ऑफ लाईफस्टाईल म्हणजे नंबर 4. इथे आलं बघा आता. रेमेडीज अंडरटेकन टू चेक पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे मेजर्स.
काय काय घेतलीत. एम्प्लॉयमेंट वाढवली, वुमन्स क्वालिटी वाढवली, पॉप्युलेशन पॉलिसी केली, ABC म्हणजे चौथं ऑप्शन आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन. इयर ऑफ ग्रेट डिव्हाइड 1921 म्हणजे काय समजावून घ्या. 1921 मध्ये दर 10 वर्षांनी पॉप्युलेशनचा काउंट होतो माहितीये तुम्हाला. मग 1911 पासून 1921 पर्यंत एकच वर्ष असं झालंय आपल्या आयुष्यात की जेव्हा पॉप्युलेशन कमी झालं देशाचं. त्याच्या आधी पण प्रत्येक सेन्ससला पॉप्युलेशन वाढलेलंच दिसलं आणि त्याच्यानंतरच्या पण प्रत्येक सेन्ससला पॉप्युलेशन वाढलेलंच दिसलं. फक्त 1921 मध्ये अशी सिच्युएशन होती की पॉप्युलेशन ग्रोथ कमी झाली होती, म्हणून त्याला इयर ऑफ ग्रेट डिव्हाइड म्हणतात. परत सांगा, कळलंय का? 1921 पूर्वी पॉप्युलेशन प्रचंड वाढतच होतं आणि 21 नंतर पण प्रचंड वाढत गेलं. फक्त 1911 टू 1921 या 10 वर्षामध्ये पॉप्युलेशन कमी झालं, म्हणून त्या वर्षाला काय म्हणतात? इयर ऑफ ग्रेट डिव्हाइड. कळलं काय बोलले मी? हो का नो? हो मॅम. हा, हो मॅम. मग बघा आता कुठलं ऑप्शन आहे बघा. इयर ऑफ ग्रेट डिव्हाइड 1921 पुअरनी डेमोग्राफिक ट्रान्झिशनची थिअरी सांगितली. स्प्रेड ऑफ एज्युकेशन हा सोशल रिफॉर्म आहे आणि पॉप्युलेशन पॉलिसी कधी सांगितली? स्टेबल पॉप्युलेशन करण्यासाठी 2000 मध्ये. मग कुठलं ऑप्शन बसतंय? सेकंड. झेपते का? नेक्स्ट, गिव्ह इकॉनॉमिक टर्म्स. इन्क्रीज इन पॉप्युलेशन फास्टर दॅन ग्रोथ ऑन डेव्हलपमेंट. पॉप्युलेशन एक्सप्लोजन. Population explosion. Difference between birth rate, death rate, survival rate. Balance between natural resources and population growth, optimum population. आणि program introduced in 1952, family planning program. Family planning program. Here we stop today. बाकीचे क्वेश्चन्स मधले क्वेश्चन 4 पूर्ण केला आपण. 3, 5 आणि 6 नेक्स्ट टाइमला कंप्लीट करूया. संडेला ज्यांनी डिसिजन घेतलाय नाही घेतलाय त्या सगळ्यांनी अटेंड करून बघा. CS फाउंडेशन, BSc इकॉनॉमिक्सची एंट्रन्स, BBA ची एंट्रन्स, लॉ ची एंट्रन्स, हॉटेल मॅनेजमेंटची एंट्रन्स, या सगळ्यासाठी ज्या एंट्रन्सेस आहेत CS साठी सुद्धा, त्या सगळ्यामधला कॉमन भाग 4 लेक्चर्स आपण घेणार आहोत. आणि सिमिलर लेक्चर्स 7 फेब्रुवारी पासून कोथरूड ब्रांचला पण चालू होणार आहेत. तिथे सॅनिटायझेशन वगैरेचं काम चालल्यामुळे थोडा वेळ लागतोय. नळस्टॉपला चालू झालेले आहे. पेरेंट्सना काही विचारायचं असेल तर रविवारी 9 ते 12 मी नळस्टॉपच्या ऑफिसमध्ये आहे. तुम्ही या, आपण डिस्कस करू शकतो तुमचं काय म्हणणं आहे. ओके, स्टार्ट अटेंडिंग. अजून कोणाला तुमच्या माहितीत जर क्लास लावायचा तर 7 फेब्रुवारी पासून नवीन बॅच चालू होतीये, तिथे लावायला सांगा अकाउंट्सची, अकाउंट्स मॅथ्स. ओके, सो सी यू ऑन ट्यूसडे फॉर
accounts as usual. Bye.